नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत राधा भाग 2. लेखक समर. रोहित ऑफिसला गेल्यावर त्याच्या आईने श्रावणीला एक डायरी आणून दिली. हे घे, यांना घरात कुठेतरी सापडली. उघडून पाहते तर काय, सगळीकडे श्रीकृष्णाच्या आणि राधेच्या कथा. म्हटलं ही डायरी तुझीच असणार. श्रावणीने ती डायरी उघडून पाहिली आणि चाळली. ही माझी डायरी आहे. हो, तुझी नाही तर कोणाची असणार? तुझ्या एवढं राधाकृष्णाचं वेड अजून कोणाला आहे? आज सकाळी रोहित तुझी वही म्हणत होता, तेव्हा मला या डायरीची आठवण झाली. हे अक्षर माझंच आहे, पण हे सगळं लिहिल्याचं मला कसं आठवत नाही? अक्षर तुझे म्हणजे प्रश्नच येत नाही. डायरी तुझीच आहे. वाचून बघ, म्हणजे तुलाही आठवेल. श्रावणीने ती डायरी स्वतःकडे ठेवली. प्रज्ञाला शाळेसाठी तयार करणं सुरू असल्याने मनात प्रचंड उत्सुकता असूनही तिला ती लगेच वाचता आली नाही. तिला शाळेच्या बसमध्ये बसल्यावर श्रावणीला ऑफिसचं काम करावं लागलं, त्यामुळे पुन्हा वेळ मिळाला नाही. दुपारी जेवण पटकन आटोपून तिने 5-10 पानं तरी वाचली. नेहमीप्रमाणे तिच्या आईचा तिला फोन आला. तेव्हा श्रावणीने तिच्या आईलाही विचारलं, आई, मी वृंदावनातून आल्यावर एक डायरी लिहिली होती का? रोहितच्या बाबांना ठाण्याच्या घरी माझी एक डायरी सापडली. त्यात राधाकृष्णाबद्दल टिपणं काढली आहेत. मी अजून डायरी पूर्ण वाचली नाही. तुझीच असेल. तिकडून आल्यावर झपाटल्यासारखी त्याचं चरित्र वाचत होतीस. जिथे तिथे तेच बडबडत होतीस आणि टिपणं काढत होतीस. त्यातलं काय नेलंस आणि इथे काय ठेवलंस हे तुझं तुला माहीत. ती तुझीच डायरी असेल, तिच्या आईने उत्तर दिलं. मग मला आठवत कसं नाही? नीट वाचलंस की आठवेल. तसंही नाही, कारण मला या कथा तोंडपाठ आहेत. त्या इतक्या वेळा वाचल्या गेल्या आहेत की त्या कथेचं टिपण काढताना मी काय करत होते किंवा ती नेमकी कधी काढली हे मला आठवणं शक्य नाही. जास्त विचार करू नको. ते कोणाचं का असेना, तुझ्या उपयोगाचं आहे ना? हो, मग झालं. ती डायरी आपलीच असावी असं श्रावणीलाही वाटू लागलं. तिने तो विषय लांबवला नाही. फोन झाल्यावर तिने पुन्हा तिचं काम सुरू केलं. तासाभराने तिच्या सासूबाई म्हणाल्या, एक सांगायचंच राहिलं. आज संध्याकाळी आपल्याला मॉलमध्ये जायचं आहे बरं का. माझ्या छकुलीला मला छानसा ड्रेस घ्यायचा आहे. श्रावणी कीबोर्डवरील बोटं न थांबवताच म्हणाली, आई, उद्या जाऊया का? आज काम शिल्लक आहे आणि मग स्वयंपाकही करायचा आहे. नाही, आज तिला नेलं नाही तर तिचा हिरमोड होईल. रात्री बिचारी रडत बसेल. मी म्हटलं की तुझ्यासाठी एक ड्रेस घ्यावा आणि वेळ राहिला तर माझ्यासाठी 2-4 दुकानं बघावी. श्रावणीला काम संपवून ती डायरी वाचायची होती. शिवाय दिवसभर काम करून संध्याकाळी मॉलमध्ये जाणं तिला अगदी नकोसं वाटत होतं. सासूने धरलेला हट्ट तिला इरिटेट करत होता. पण त्यांना आणि प्रज्ञाला नाही म्हणून दुखावण्यापेक्षा मॉलला गेलेलं बरं असा विचार करून ती मॉलमध्ये जाण्यासाठी तयार झाली. बरं, मला उरलेलं काम रात्री करावं लागेल. तरी श्रावणीने शेवटचा प्रयत्न करून पाहिला. तेवढं कर की माझ्यासाठी, असं म्हणत सासूबाईंनी प्रयत्न अयशस्वी ठरवला. आज काहीही करून शॉपिंगला जायचंच असा त्यांनी निश्चय केला होता. त्यासमोर श्रावणीचं काही चाललं नाही. रोहितचं त्या दिवशी कामात मुळीच लक्ष लागत नव्हतं. काल जे घडलं ते खरं की खोटं हेच त्याला ठरवता येत नव्हतं. त्याला स्वप्न म्हणावं तर कोणतंही स्वप्न इतकं स्पष्ट लक्षात राहत नाही आणि सत्य म्हणावं तर असं काही घडणं हे त्याला कल्पनातीत आणि अशक्य वाटत होतं. श्रावणीला हे सांगितलं तर ते तिला निश्चितच खरं वाटेल याची त्याला खात्री होती, कारण तिच्यासोबतही असाच प्रसंग घडला होता. इतरांना हा तपशील सांगण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे हे श्रावणीला सांगावं की नाही एवढाच प्रश्न त्याच्या मनात होता. तशी तिला सांगायला त्याची काहीच हरकत नव्हती. पण श्रावणी इतकी भारावून जाईल आणि याला खरं मानेल की आपणही हळूहळू त्या घटनेला खरं मानायला लागू, अशी त्याला भीती होती. जर ते एक स्वप्न असेल आणि आपण त्याला नाहक महत्त्व देत असू तर काय? या विचारानेच त्याच्या द्विधा मनस्थितीला खतपाणी घातलं होतं. त्याला त्याच्या कलिग्सने काय झालं असं विचारलं.
पण त्याने अर्थातच काही सांगितलं नाही. तो जमेल तितकं काम करत होता. श्रावणीला 2 गोष्टींची उत्सुकता होती. एक म्हणजे अर्थातच ती डायरी आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोहितने पुन्हा साधलेली जवळीक. रात्री आणि सकाळी रोहितचं वर्तन अतिशय अनपेक्षित होतं. सकाळी तो गोंधळल्यासारखा का वागत होता? त्याला माझ्या आठवणींची वही का हवी होती? तो फारसं काहीच न बोलता ऑफिसला का निघून गेला? हे प्रश्न श्रावणीच्या मनात होते. रात्रीच्या रोहितच्या जवळीकीमुळे सकाळी तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचे मधाळ शब्द ऐकून आपणही आधीचं सगळं विसरू असं श्रावणीला वाटलं होतं. पण तसं झालं नाही. तिला काम बाजूला ठेवून सासू आणि मुलीसह मॉलमध्ये शॉपिंगसाठी जावं लागलं. मॉलमध्ये तिच्या सासूने बराच वेळ काढला. अजून 60तच असलेली तिची सासू बरंच चालू शकायची आणि ती विरक्तीपासूनही कोसो दूर होती. त्यामुळे ती अगदी विशीतल्या तरुणीप्रमाणे या दुकानातून त्या दुकानात फुलपाखरासारखी भिरभिरत होती. तिची साथ देण्यासाठी प्रज्ञा होतीच. श्रावणी फक्त एक कर्तव्य म्हणून त्यांच्या मागोमाग चालत होती. यांना इथे वेळ काढायला काय जातंय? घरी जाऊन स्वयंपाक मला करायचा आहे, ती स्वतःशीच म्हणाली. शेवटी 2-1 तासांनी सासूबाई आणि प्रज्ञा मॉलमधून बाहेर पडण्यासाठी तयार झाल्या. तरी प्रज्ञा गेम झोनमध्ये जाऊन खेळण्याचा हट्ट धरत होती. पण श्रावणीने ते होऊ दिलं नाही. तू सोसायटीच्या गार्डनमध्ये थोडा वेळ खेळ, मी तुझ्यासोबत येईन, असं प्रज्ञाची आजी म्हणाली. त्यावर श्रावणीने फक्त 15 मिनिटं म्हणत प्रज्ञावर डोळे वटारले. सासूबाईही त्यावर काही बोलू शकल्या नाहीत. थकून भागून त्या तिघी सोसायटीत आल्या. सगळ्या पिशव्या श्रावणीने तिच्या हातात घेतल्या आणि ती एकटी लिफ्टने 4थ्या मजल्यावर आली. दार उघडताच ती थक्क झाली. तिला असं काय दिसलं? राधा? तिची वही? अजून एखादी दैवी विभूती? नव्हे, तिच्यासमोर तिला अतिशय सुखावह आणि थक्क करणारं दृश्य होतं. रोहितने 15-20 मेणबत्त्यांनी दिवाणघर सजवलं होतं. वेगवेगळ्या रंगांचे फुगेही होते. विशेष म्हणजे सगळ्या फरशांवर गुलाबाच्या पाकळ्या होत्या. त्याने दिव्याचा रंगही बदलून फिकट गुलाबी केला होता. भिंतीवर त्रिकोणी आकारात कापलेल्या कागदांच्या माळेवर आय एम सॉरी असं लिहिलं होतं. श्रावणीने हॉलमध्ये प्रवेश केला आणि हातातल्या पिशव्या खाली ठेवल्या. ती अवाक होऊन हॉलचा कोपरा बघत होती. समोर रोहित उभा होताच. त्याला बघून श्रावणीचे डोळे पाणावले. दोघांनीही काही बोलण्याची आवश्यकताच राहिली नाही. श्रावणीने रोहितला मिठी मारली. तरीही रोहित म्हणाला, आय एम सॉरी, रिअली सॉरी. श्रावणी हुंदका दाबत म्हणाली, आय एम सॉरी. मी तुझ्यापासून काहीच लपवायला नको होतं, तेही काहीच कारण नसताना. नाही, याची सुरुवात माझ्यामुळे झाली. आपण इतक्या वर्षापासून एकत्र आहोत. तू कशी आहेस हे मला पक्क माहीत आहे. तरीही मी तू कोणाला भेटावं आणि कोणाला भेटू नये असा विचार करून डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला. तुझं आणि त्याचं काय बोलणं सुरू असावं असा विचार करून एका अर्थी शंकाच घेतली. तू असं कधीही केलं नसतं. माझ्या या वागण्यामुळे तू पुढे जे काही केलं ते अगदी समजण्यासारखं आहे. तू दबावात मी सांगतो तसं वागली असतीस तर आपल्या नात्याने चुकीचं वळण घेतलं असतं. मी हळूहळू विखारी पुरुष होत गेलो असतो. पण मला तसं व्हायचं नाही. मी स्वतःची कल्पना करताना एक प्रेमळ, सुरक्षित आणि मनात जेलसी नसलेला पुरुष म्हणूनच इमेजिन करतो. मला डॉमिनेटिंग किंवा आक्रमक पुरुष व्हायचं नाही. ते ऐकून श्रावणीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. आपण इतक्या चांगल्या जोडीदारावर रुसून बसलो याचंच तिला वाईट वाटू लागलं. नाही, तू तसा कधीच होणार नाहीस यावर माझा पूर्ण विश्वास आहे. या अनिरुद्धच्या बाबतीतही तुझा अंदाज खराच ठरला. बहुधा तो खरा ठरणार होता म्हणूनच तू पहिल्यांदा त्याला भेटू नये असा अप्रत्यक्षपणे सल्ला दिला असशील. मग काय झालं? त्याला आपण भेटायला नको किंवा तो कसा आहे हे ठरवण्यासाठी तू सक्षम आहेस. मी कोणाला भेटावं किंवा कोणाला भेटू नये हे तू कधीच सांगत नाहीस, कारण तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ते ऐकून श्रावणी रडू लागली. रोहितने तिचे अश्रू पुसत विचारलं, काय झालं?
मी तुझ्यावर कधीच शंका घेणार नाही असा तुला पूर्ण विश्वास होता. तोही मी मोडला. तू ऑफिसमधून घरी येऊ लागल्यावर मनात शंका आली होती की तू कुठे आहेस हे पाहण्यासाठी मी तुझ्या कलिगलाही फोन केला. झालं गेलं ते जाऊ दे. नवरा रोज उशिरा येऊ लागला तर चौकशी करणे हे बायकोचं कर्तव्य नाही का? तू त्याला एकदाच भेटलीस तर माझा तीळपापड झाला. मी तर रोज उशिरा येत होतो. त्या मानाने तू माझ्या एवढी टोकाची भूमिका घेतली नाहीस. मी उशिरा आलो तरी मला तितक्याच प्रेमाने वाव असं म्हणत तिने जागच्या जागी टाळ्या वाजवत 2 उड्या मारल्या. मी उशिरा आलो तरी मला तितक्याच प्रेमाने जेवायला वाढलंस. तेच चुकलं. तुला उपाशी ठेवायला हवं होतं. मग बरा वेळेवर आला असतास. श्रावणी रडता रडताच गमतीने म्हणाली आणि मध्येच हसली. मला खरंच तू माफ केलंयस ना? अरे वेडा आहेस का? मी माफ करणारी कोण? चूक दोघांकडून झाली. तू म्हणतेस म्हणून मी एक वेळ हे मान्य करतो की चूक दोघांकडून झाली असेलही. पण माझी चूक खूप मोठी आहे. कोणीही कधीही कोणाच्याही चारित्र्यावर शंका घेऊ नये असं रोहितला म्हणायचं होतं. पण आपण श्रावणीच्या चारित्र्यावर शंका घेतली असं थेट बोलणं त्याला शक्य झालं नाही. तो पुढे म्हणाला, अशी शंका कधीच घेऊ नये. हो, ते सगळं विसर. एक गोष्ट आपण आता ठरवू. तसं एकमेकांना प्रॉमिसच करू. काहीही झालं तरी आपल्यातला संवाद कधीच थांबवायचा नाही. कधीच एकमेकांकडे पाठ करायची नाही. त्याचा आपल्यावरच नाही तर आपल्या मुलीवरही परिणाम होऊ शकतो. आता आपल्यावर तिचीही जबाबदारी आहे. प्रॉमिस. रोहितचं लक्ष श्रावणीच्या पाठीमागे असलेल्या डायनिंग टेबलकडे गेलं. त्यावर त्याने स्वतः तयार केलेलं जेवण वाढून ठेवलं होतं. ते श्रावणीला दाखवायचंच राहिलं होतं. तुला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी दाखवलीच नाही असं म्हणत त्याने श्रावणीच्या खांद्यांना धरून तिला मागे वळवलं. श्रावणी ते पदार्थ बघून म्हणाली, क्या बात है. हे मी स्वतःच्या हातांनी केलंय बरं का. पण कधी? तुला वेळ कधी मिळाला? हाफ डे घेऊन घरी आलो. पण आम्ही घरी असतो तर? तुम्ही घरी असू नये याची व्यवस्था करूनच मी घरी आलो. म्हणजे? अगं सोपं आहे. आई आल्या आल्या मॉलमध्ये जाण्याचा हट्ट का धरेल? तिला या सगळ्याचा शॉक आहे. पण तू कामात असताना ती असा आग्रह कधीच करणार नाही. म्हणजे तू तिला असं करायला लावलंस तर? हो, परत आल्यावर प्रज्ञाला थोडा वेळ गार्डनमध्ये घेऊन जा असंही मीच सांगितलं. ती मॉलमध्येच खेळायचा आग्रह करत होती. त्यामुळे सासूबाई लगेच म्हणाल्या की आपण सोसायटीच्या गार्डनमध्ये जाऊ. प्रज्ञाचाच आग्रह असल्याने मला काही शंकाही आली नाही. मानलं बुवा. श्रावणीने एका पदार्थाची चव घेऊन पाहिली. मस्त, छान केलंयस. खरंच आवडलं? म्हणजे काय? दुसरा घास घेताना श्रावणीला आठवलं की प्रज्ञा वर येतच असेल. तिला आपण 15 मिनिटांचाच वेळ दिला आहे. अरे हे पटकन आवर सगळं. का? काय झालं? प्रज्ञा वर येतच असेल. मग काय झालं? तिने हे सगळं पाहिलं तर? पाहिलं तर बघू दे. हे फक्त आय एम सॉरी काढून ठेवतो. बाकीचं सगळं ते आपण काही सेलिब्रेट करताना सजवतोच की. आज काय आहे असं तिला सांगायचं? तिला सांगू की आपण आपल्या कुटुंबाला आणि एकमेकांवरच्या प्रेमाला असं अधूनमधून सेलिब्रेट करतो. इतर कोणी करो किंवा न करो, आपलं कुटुंब हे सेलिब्रेट करतंच. तिची आजी इथेही आली आहेच. तिच्यावर हे आपुलकीचे आणि प्रेमाचे संस्कार होऊ दे. तिच्या बालमनात या कौटुंबिक प्रेमाची प्रतिमा सेव्ह झाली तर ती भविष्यात जोडीदार निवडतानाही असाच विचार करेल. मुलांना आपुलकी म्हणजे काय हे कळायलाच हवं. श्रावणीला ते पटलं. त्यांनी पटकन ती कागदी माळ काढून ठेवली. दिव्याचा रंग बदलून पांढरा केला. 2-4 मिनिटातच प्रज्ञा तिच्या आजीसह घरात आली. ती सुद्धा सजावट बघून थक्क झाली. वाव असं म्हणत तिने जागच्या जागी टाळ्या वाजवत 2 उड्या मारल्या. आज कोणाचा बर्थडे आहे बाबा? कोणाचाही नाही. मग हे कोणासाठी केलं आहेस? आपल्या सगळ्यांसाठी. म्हणजे आपण जसा वाढदिवस साजरा करतो तसंच आपल्या कुटुंबात एकमेकांबद्दल असलेलं प्रेमही आपण साजरं करतो. तुझं तुझ्या आजीवर आणि आईवर प्रेम आहे की नाही? बाबावरही आहे. झालं तर तेच आज सेलिब्रेट करायचं.
ते बघ, टेबलवर काय काय ठेवलंय. प्रज्ञा आनंदाने टेबलकडे जाऊन पदार्थ बघू लागली. आई, तू हिच्या प्लॅनमध्ये सहभागी होतीस तर, श्रावणी म्हणाली. कोणता प्लॅन रे? सासूबाईंनी गमतीने काही माहीत नसल्यासारखं केलं. तिघेही हसले. सासूबाईंनी त्या दोघांनाही जवळ घेतलं. ते पाहून प्रज्ञाही तिच्या आजीला बिलगली. जेवणानंतर प्रज्ञाला झोपवून ते तिघे हॉलमध्ये बोलत बसले होते. रोहितची आई म्हणाली, आज आनंदाचा दिवस आहे. मला वेगळा विषय काढण्याची इच्छा नाही, पण रोहितच्या आईला कशाबद्दल बोलायचं आहे ते श्रावणीने ओळखलं. नाही आई, आपण तो विषय टाळायला नको. खरं तर त्याच्याकडे लवकरात लवकर लक्ष देण्याची इच्छा आहे. ते रोहितला पटत नव्हतं. तुम्ही आज तुमचा अनुभव सांगा, मग तरी त्याला याचं गांभीर्य लक्षात येईल. अगं, पण कशाचं गांभीर्य? रोहितने विचारलं. त्याच्या आईने सविस्तर उत्तर दिलं. आज मॉलमध्ये जे घडलं त्याने मीही थोडीशी धास्तावले आहे. प्रज्ञा एका काल्पनिक विश्वात जगते हे मला आज दिसून आलं. कसं? ते सांगते. तू मनात कोणताही पूर्वग्रह न ठेवता ऐक. सुरुवातीला आम्हाला लहान सहान गोष्टी किती महत्त्वाच्या आणि सांकेतिक असू शकतात हे जाणवलं नाही. पण प्रज्ञा लोकांना धडकू लागली तेव्हा आम्ही त्या सगळ्या लहान सहान गोष्टींचा विचार केला आणि त्यातून एकच निष्कर्ष निघतो हे आम्हाला जाणवलं. धडकू लागली म्हणजे? अरे, चालता चालता समोरून एखादी व्यक्ती येत असेल तर आपण थोडंसं बाजूला होतो किंवा तिला जायला जागा देतो. तशी सगळ्यांनाच सवय असल्याने कोणी 2 हात अंतर ठेवून चालत नाही. सगळे एकमेकांच्या अगदी जवळून जातात. प्रज्ञा मात्र तसं करत नाही किंवा तसं करायचं असतं हे विसरते. समोरून एखादी व्यक्ती येत असली तर ती बाजूला न होता त्या व्यक्तीला धडकते. हे एकदा झालं, 2दा झालं. मग आम्ही तिला विचारलं की तू बाजूला का होत नाहीस? त्यावर तिने काहीच उत्तर दिलं नाही. तिच्या उत्तर न देण्याने आम्ही धास्तावलो. तिने कोणतंही बालसुलभ किंवा न पटण्यासारखं कारण दिलं असतं तरी चाललं असतं, पण ती अक्षरशः काहीच बोलली नाही. आपण जे बोलू ते समोरच्याला पटणार नाही असे भाव तिच्या डोळ्यामध्ये होते. ही अशी शांत झालेली प्रज्ञा एस्कलेटर येताच मात्र खुश व्हायची. प्रत्येक मजला चढल्यावर लेवल 2 बटरलँड स्पिपरी असं स्वतःशीच पुटपुटायची. तिला बाहेर तिच्या नावाने नाही तर तिच्या फेवरेट कार्टूनच्या नावाने हाक मारायची. असा तिचा आग्रह असतो. याचा विचार केल्यावर आमच्या लक्षात आलं की ती खरोखर एका काल्पनिक विश्वात जगण्याचा प्रयत्न करते. तिला स्वतःला वाटतंय की त्या कार्टूनप्रमाणे ती जगू शकते. श्रावणीने रोहितला विचारलं, एक गोष्ट तुलाही आठवेल. ही माणसांच्या आरपार जाण्याची जादू तिने कुठे पाहिली असेल? आठव बरं. तिला आवडणाऱ्या त्या सिम्फनीच्या दुसऱ्या भागात. बरोबर. ती तसं खरंच होतं का हे बघत होती. तुम्हाला नेमकं काय सुचवायचंय? आपण काय करावं? रोहितच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. त्या सगळ्याचा काय अर्थ होतो आणि काय करायला हवं ते त्याला पूर्णतः माहीत होतं, पण स्वीकारायचं नव्हतं. त्यामुळे तो एका भोळ्या आशेने दोघींना तसा प्रश्न विचारत होता. लहान मुलं असंच करतात. तूही बालपणी असं करायचास. असं एखादं उत्तर आपल्याला आईकडून यावं आणि आपल्याला मनातली शंका मिटावी असं त्याला वाटत होतं. ज्या समस्या आपल्याला समाज माध्यमांमधून कानावर पडतात त्या आपल्या घरातील कोणाला असण्याची शक्यताही सामान्य माणूस विचारात घेत नाही. आत्ममुग्धता ही अशीच एक समस्या होती आणि ती रोहितला स्वीकारायची नव्हती. ऑटिझम ही आत्ममुग्धतेची लक्षणं आहेत. रोहित, आता तू हे स्वीकार किंवा नाकार. मी तिला थेरपिस्टकडे घेऊन जाणारच आहे. आईंनाही ते पटले. आपण आपल्या विसंवादामुळे इतके दिवस याबद्दल सिरियसली बोललो नाही, पण आता उशीर करून चालणार नाही, श्रावणी म्हणाली. हो रोहित, तुमच्या काळी काय होतं आणि आता काय आहे याचा विचार करू नकोस. तो विचार आमच्या पिढीने केला आणि आम्ही काहीसे मागे राहिलो. तुला वाटेल की तुमच्या वेळीही चित्रपट होते, संगणक होता, कार्टून होतं आणि बाजारात फोनही आले होते. प्रज्ञाचं बालपणही तसंच आहे, पण असं नाही. तेव्हा ते सगळं असलं तरी तुझ्या वर्गातल्या किती मुलांच्या घरात होतं?
घरात असलं तरी या धावत्या जाहिरातींची चंगळवादी संस्कृती आपल्याकडे रुजली होती का? वाढदिवस म्हणजे रंगीत कपडे हे तेव्हाही होतं आणि आताही आहे. तो रंगीत ड्रेस घालण्यातच तुम्हाला मोठेपणा होता. पण आज मुलं डे केअरमध्ये रोज रंगीत कपडे घालूनच जातात. इकडे तिकडे रंगीत कपड्यांमध्ये मित्रमैत्रिणींना बघणं सुरू असतंच. त्यामुळे त्याची जागा आता थीमने घेतली. त्या केसातल्या पिनपासून ते चपलेपर्यंत अगदी सगळं थीमनुसार. याच्या मुळाशी काय आहे? याच्या मुळाशी एक दुसरीच व्यक्ती होण्याची ओढ आहे. मी जी आहे ती कोणीतरी दुसरी आहे आणि माझ्या कल्पनेतील मी कोणीतरी वेगळीच आहे. त्या कल्पनेतल्या मलाच मी खरी समजू लागले तर असा प्रश्न समोर येणार. आई, मला तुझं म्हणणं पटतंय. हे प्रज्ञासोबत का व्हावं एवढंच मला कळत नाही. आम्ही शक्य तितकी काळजी घेतो. आम्हा दोघांनाही ऑटिझम नाही, रोहित म्हणाला. एखाद्या व्यक्तीच्या आईवडिलांवरून किंवा परिस्थितीवरून तो कसा असेल याचं भाकीत करताच येत नाही. ही सगळी देवाचीच लीला समजायचं आणि आहे त्या परिस्थितीला स्वीकारायचं, त्याची आई म्हणाली. श्रावणीने तिचं मत मांडलं आणि तिला ऑटिझम आहे हे आपण तरी का ठरवावं ही चिन्ह आहेत. जर आपण वेळीच तिला मदत केली आणि योग्य ती थेरपी दिली तर हा काही दिवसांचा प्रश्न ठरू शकतो. हा क्लिनिकल निष्कर्ष मानसशास्त्रज्ञालाच काढू दे. तिच्या शाळेत आहेत ते काही म्हणाले का? रोहितने विचारलं. नाही, त्यांच्याकडून तरी प्रज्ञाबद्दल असा काही रिपोर्ट आला नाही. तू फार चिंता करू नकोस. आपल्या तिघांनाही काळजी असणं स्वाभाविकच आहे, पण त्याचं रूपांतर चिंतेत व्हायला नको. प्रज्ञाला आपली गरज आहे. ती काल्पनिक विश्वात रमत असली आणि तिने तसा विचार करू नये असं आपल्याला वाटत असलं तरीही आपण तिला ती वेगळी आहे असं भासू द्यायचं नाही. मी असं ऐकलंय की मुलांना ते लगेच कळतं. आपल्यात काहीतरी झालंय हे तिला किती लगेच समजलं. तिच्यासमोर आपण ना भांडलो ना हा विषय काढला. हो, पण थेरपिस्टकडे नेताना तिला सांगायचं काय? आपण तिला कुठे नेतोय? डॉक्टरकडे, त्याच्या आईने सुचवलं. तिला वाटेल की आपल्यात काहीतरी उणीव आहे आणि आतल्यात काहीतरी त्रास आहे. मग श्रावणीच्या मैत्रिणीकडे जातोय असं सांग. तरीही तिला तिथे एकटं सोडण्याचं काय कारण सांगायचं? आईच्या मैत्रिणीकडे आई स्वतःच बाहेर का बसते हा प्रश्न तिच्या मनात येऊ शकतो. श्रावणीने उपाय शोधला. मी काहीतरी कारण सांगेन. मला व्हिडिओ कॉन्फरन्स असते आणि त्यामुळे बाहेर बसावं लागतं असं सांगेन. हे काही सर्दीसारखं नाही की डॉक्टरकडे गेल्यावर 2 दिवसात बरं होईल. आपणही तितका संयम बाळगायला हवा. ही प्रक्रिया काही महिने चालेल. हो, ही नव्या काळासोबत येणारी नवी समस्या आहे. आपण यातून नक्की मार्ग काढू आणि प्रज्ञा लवकरात लवकर नॉर्मल होईल याची काळजी घेऊ. त्याच्या आईनेही धीर दिला. आमची मदत लागली तरी मोकळेपणाने सांगा. आम्ही कधीही आणि कितीही दिवस इकडे येऊन राहू शकतो. आई, तुझा आम्हाला आधार आहेच. तुझ्यामुळे आज रोहितने हे स्वीकारलं. आपल्या प्रयत्नांमुळे पुढेही सगळं चांगलं होईल. या काही दिवसांच्या विसंवादामधून निर्माण झालेले प्रश्न सुटल्यासारखे वाटत असले तरी त्या विसंवादादरम्यान ठळकपणे जाणवू लागलेल्या त्या प्रश्नाकडे दोघांचं दुर्लक्ष झालं होतं. वरकरणी विसंवादाची कारणं परस्पर प्रेमाशी आणि सहजीवनाशी संबंधित आहे असं वाटत असलं तरी त्याहून महत्त्वाचं असलेलं अपत्याचं संगोपन हा विषयही निसंशय प्रेमाच्या गाभ्याचाच भाग असतो. आपण जसे एखाद्या नदीच्या उगमाकडे किंवा धबधब्यासारख्या खळखळत्या प्रवाहाकडे बघताना भारावतो तसे आपण तिच्याच संथ सखोल प्रवाहाकडे पाहून भारावत नाही. तो संथ सखोल प्रवाह रोमांचक वाटत नसला तरी त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. आपल्या चंचल मनालाही चंचल गोष्टीच प्रिय असतात. यामुळे एक मानव संस्कृती म्हणून प्रेमाकडे बघतानाही आपण त्याच्या खळखळणाऱ्या रूपांवर गाणी आणि कथा रचतो. पुढे मातेचं वात्सल्य आणि पित्याचं दायित्व या दृष्टीतून आपला मानवी समाज अपत्याकडे बघतो. मात्र त्या अपत्याचं संगोपन हा त्या माता पित्याच्या प्रेमसरितेचाच संथ आणि सखोल प्रवाह आहे.
बहुधा अनेक अजरामर प्रेमकथांचा मिलनापूर्वीच दुर्दैवी शेवट झाल्याने किंवा यशस्वी प्रेमकथांच्या उत्तरार्धात रस नसल्याने प्रेमाच्या या धीर गंभीर विस्ताराकडे दुर्लक्ष होत असावं. प्रेम ही एक घटना नसून क्षणिक प्रक्रिया आहे. ती एक घटना असती तर तिचा त्या क्षणातच लोप झाला असता. ती विकसित होत जाते म्हणून प्रक्रिया आहे आणि क्षणाक्षणात शरीरात होणाऱ्या उत्प्रेरकांच्या ऊर्जेतून साकारते म्हणून क्षणिक आहे. ती एका क्षणातच थांबली असती तर ती क्षणिक घटना ठरली असती. मात्र प्रक्रिया ही बराच काळ सुरू असते. प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ती जन्मभरही चालू शकते. तिची क्षणिकता ही शरीराची मर्यादाही आहे आणि ते प्रेमाला टवटवीत ठेवण्यासाठी आवश्यक असणारं वैशिष्ट्यही आहे. इथे प्रश्न निर्माण होऊ शकतो की प्रेम क्षणिक आहे तर ते जन्मभर कसं मनात राहू शकतं. त्याचं सोपं उत्तर म्हणजे प्रत्येक क्षण भिन्न असला तरी तो एका प्रक्रियेचा भाग असल्याने शृंखलाबद्धही असतो. एकाच फुलमाळेत वेगवेगळ्या आकाराची फुलं असली